नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मनोरंजन विश्वातील चटपटीत गॉसिप घेऊन तुमच्यासाठी आम्ही खास आलोय आजच्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मूवी गॉसिप. मराठी कला विश्वातील लोकप्रिय संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्ते यांनी आजवर असंख्य विविधांगी गाण्यांची निर्मिती करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. याशिवाय अवधूत एक उत्तम दिग्दर्शक म्हणून देखील नावारूपास आलाय. परंतु त्याने दिग्दर्शित केलेला जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. तसं तर प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ उतार असतात, तर दुसरीकडे त्याला उभं राहण्यासाठी मदतीला हात आणि बळ देणारं कुणी ना कुणीतरी त्याच्या पाठीशी उभं राहतो. तसंच अवधूतला देखील त्याच्या पडत्या काळात नेहमी कोणीतरी मदत केली आहे. तर चला जाणून घेऊया कोण आहे तो कलाकार. अवधूत म्हणाला, मी झेंडा मोरया असे चित्रपट केले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार चालले. सगळीकडे या सिनेमांची चर्चा झाली. सगळ्या गोष्टी छान झाल्या. त्यावेळी मी त्याच्या दुप्पट बजेट असलेला जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा हा चित्रपट केला, पण तो चित्रपट सपशेल आपटला. तो आघात माझ्यासाठी खूप मोठा होता. ज्यावेळी लोक आपल्याला बोलतात त्यावेळी ते दोन्ही बाजूंनी बोलतात, पण ज्यावेळी तुम्ही केलेल्या कलाकृतीविषयी कोणीही बोलत नाही, ते गाणं किंवा तो चित्रपट दुर्लक्षित होतो, त्यावेळी मनात असं वाटतं की अरे, लोकांनी दखल न घेण्या इतपत हे छोटं होतं का. यावेळी माझ्यावर खूप परिणाम झाला. तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे जातो, असं अवधूतने सांगितलं. अवधूतला या कठीण प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी एका मराठी बॉलिवूड दिग्दर्शकाने पाठिंबा दिला होता. याविषयी सांगताना गायक म्हणाला, दिग्दर्शक आशुतोष गवारीकरांमुळे मी यातून बाहेर आलो. चित्रपट बनवल्यावर मी त्यांना सारखे फोन करून एकदा तरी बघा अशी विनंती करत होतो, पण त्यांना काही कारणास्तव वेळ नव्हता. त्यानंतर चित्रपट पडला हे त्यांच्या कानावर जाताच त्यांनी मला फोन केला. ते स्वतः चित्रपट पाहायला आले. मी त्यांना भेटलो. चित्रपट चालू झाला. 10:30 वाजता चित्रपट संपला. त्यानंतर आम्ही गप्पा मारायला लागलो. ते पहाटे 3 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. आशुतोष गवारीकरांनी मला घडल्या प्रकाराचा मतितार्थ सांगितला. ते म्हणाले होते, अवधूत, जर तू इथे थांबलास तर आयुष्यात पुन्हा कधीच तू दिग्दर्शन करू शकणार नाहीस. त्यामुळे उद्या सकाळी तुझ्याकडे जे कोणी निर्माते येईल आणि तुझ्याकडे जी काही स्क्रिप्ट येईल, आता 1 महिन्याच्या आत तू स्वतःला नव्याने सिद्ध करायचं. त्यानंतर लगेच मी 1 तारा चित्रपट केला, कान्हा बनवला. आता अलीकडे प्रदर्शित बॉयज मालिकेतील एकूण 4 चित्रपटांची निर्मिती केली. एकंदर त्यांच्या म्हणण्यानुसार मी न थांबता लगेच कामाला सुरुवात केली होती, असं अवधूतने सांगितलं. त्यानंतर अनेक रियालिटी शोजला तो जज म्हणून देखील दिसायला लागला. त्याचबरोबर गुप्ते तिथे खुपते या होस्ट केलेल्या कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दाखवली. अशा प्रकारे आशुतोष गवारीकर यांनी दिलेल्या पाठबळामुळे खचलेला अवधूत पुन्हा एकदा उभा राहिला आणि नव्या जोमाने कामाला लागला. बऱ्याचदा माणसाला वेळ प्रसंगी गरज असते, ती म्हणजे मानसिक धैर्याची. वाईट प्रसंगात मिळालेलं पाठबळ हे यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप उपयुक्त असतं. अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण लग्नाच्या 17 वर्षांनंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी केलेल्या पोस्टमुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. ऐश्वर्या अभिषेक यांना लेक आराध्या बच्चन सोबत आनंदी पाहून चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ऐश्वर्या अभिषेक दोघांनी देखील इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. सध्या एकत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या अभिषेक यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे. ऐश्वर्या अभिषेक यांनी सोशल मीडियावर आराध्या हिच्यासोबत फोटो पोस्ट करत लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. जवळपास 8 तासांपूर्वी ऐश्वर्या अभिषेक यांनी फोटो पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या अभिषेक यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. ऐश्वर्या अभिषेक यांच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत आनंद व्यक्त करत आहेत. फक्त चाहतेच नाही तर सेलिब्रिटींनी देखील दोघांच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. ईशा देओल, बॉबी देओल, रितेश देशमुख, अंकुर भाटिया, डब्बू मलिक, इनायत वर्मा, रणविजय सिंग,
लिजेस डिसूजा यांनी देखील ऐश्वर्या अभिषेक यांना लग्नाच्या 17व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या आराध्या सोबतचा फोटो पाहिल्यानंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्ण विराम लागला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, आता घटस्फोटाच्या चर्चांना पूर्ण विराम लागला. अन्य एक नेटकरी म्हणाला, तुम्हाला पुन्हा एकदा पाहिल्यानंतर आनंद झाला. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यासोबत असलेल्या आराध्या हिचा नवा लुक पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. एक नेटकरी म्हणाला, आराध्या सुंदर दिसत आहे. आराध्या पूर्णपणे तिच्या वडिलांसारखी दिसते. अन्य नेटकरी म्हणाला, आराध्या तुमच्या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवत यशाच्या शिखरावर पोहोचेल. अशा प्रकारे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. झगमगत्या विश्वातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चाहत्यांना माहीत नाही. पण जेव्हा बॉलिवूडमधील काही असे रहस्य समोर आले जे ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. विशेषतः अभिनेत्रींना त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक संकटांचा आणि वाईट परिस्थितीचा सामना करावा लागलाय. हिंदी सिने विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल असणाऱ्या या अभिनेत्रीसोबत देखील असंच काहीतरी घडलंय. तर चला जाणून घेऊयात नक्की कोण आहे ती अभिनेत्री आणि नेमकं असं काय घडलं तिच्या आयुष्यात. वैवाहिक आयुष्यात सर्व काही आनंदाने सुरू होतं. सईदा खान स्वतः त्यांच्या आनंदी आयुष्याबद्दल चाहत्यांना सांगत होत्या. पण एक रात्र अशी आली जेव्हा सईदा खान त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबाचा देखील अंत झाला. सईदा खान यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1949 मध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला. यशाच्या उच्च शिखरावर असताना या अभिनेत्रीनं निर्मात्यासोबत लग्न केलं आणि काही वर्षानंतर पतीच्याच हातून अभिनेत्रीचा अंत झाला. सध्या या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे. ती अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून दिवंगत अभिनेत्री सईदा खान आहे. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सईदा खान यांनी प्रसिद्ध अभिनेता मनोज कुमार, किशोर कुमार, राजकुमार यांच्यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली. एक काळ असा होता जेव्हा चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर सईदा खान यांचं राज्य होतं. पण कालांतरानं सईदा खान यांना सिनेमांसाठी ऑफर मिळणं बंद झालं. अशात त्यांनी सी ग्रेड सिनेमांमध्ये देखील काम करण्यास सुरुवात केली. कारण सईदा खान यांना त्यांच्या आई आणि बहिणीचा देखील सांभाळ करायचा होता. अशात सईदा खान यांच्या पतीने मेहुणी आणि सासूबाईंची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सईदा खान आणि ब्रज सदाना यांना 2 मुलं होती. त्यांच्या मुलीचं नाव नम्रता असं होतं, तर मुलाचं नाव कमल सदाना. कमल सदाना यांनी देखील बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सईदा खान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक वेळ अशी आली जेव्हा ब्रज यांनी निर्मिती केलेले सगळे सिनेमे फ्लॉप होऊ लागले आणि ब्रज नशेच्या आहारी गेले. ब्रज कायम नशेत असताना वाद घालायचे. अशात सईदा खान आणि ब्रज सदाना यांच्यात भांडणाचं प्रमाण दिवसागणिक वाढत होतं. दरम्यान एक रात्र अशी आली जेव्हा सईदा खान यांचं दुःख निधन झालं. मुलगा कमल सदाना यांच्या वाढदिवसानिमित्त सईदा खान यांनी घरी एक पार्टी ठेवली होती. पार्टीत ब्रज यांनी अधिक दारू प्यायल्यामुळे सईदा खान यांच्यासोबत वाद वाढत गेला. तेव्हा नशेत असलेल्या ब्रज यांनी पत्नीवर गोळीबार केला. त्यानंतर समोर आलेल्या मुलीवर आणि मुलावर देखील ब्रज यांनी गोळ्या झाडल्या. या धक्कादायक घटनेत मुलगा कमल सदाना याचं प्राण वाचले. पण सईदा खान आणि मुलगी नम्रता यांचं निधन झालं. तर आज इथेच थांबूयात. अशाच नवनवीन गॉसिपसाठी पाहायचं विसरू नका न्यूज 24 मराठी.